जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीकरिता जो पुढचा फेज आहे, फेज 2 करिता बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागामध्ये एक्झॅक्टली वॅकन्सी किती आहे, कोणत्या माध्यमाची किती वॅकन्सी आहे, कोणत्या विषयाची वॅकन्सी आहे, त्या गोष्टींचं ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया या संदर्भामध्ये जी काही महत्त्वाची माहिती आहे त्या महत्त्वाच्या माहितीचं विश्लेषण। परंतु मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर का येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे या ठिकाणी मिशन टेट बॅच 2.0, जे की येणारी जी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याकरिता IBPS च्या पॅटर्न नुसार अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची ही बॅच अवेलेबल आहे। या बॅच मध्ये तुम्हाला जे आहे IBPS चा जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे दररोज डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे। प्रत्येक विषयाचं प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर करून दिली जाणार आहे। त्यामध्ये तुम्हाला PDF नोट्स, टेस्ट सिरीज, त्यातल्या त्यात ज्या काही डाऊट क्लिअरिंग सेशन असेल, IBPS मध्ये एक्सपर्ट असलेली फॅकल्टीज यांचा देखील फायदा होणार आहे। आणि विशेष म्हणजे मास्टर टीचर हे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्या माध्यमातून टेट 2022 मध्ये 1000 प्लस उमेदवारांची शिक्षकपदी निवड देखील झालेली आहे। त्यामुळे आपल्याला जर का या एक्सपर्ट लोकांचं मार्गदर्शन हवं असेल तर आजच आपण जे आहे प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता। कारण मित्रांनो, सध्याच्या घडीला जे आहे न्यू इयर करिता या ठिकाणी ऑप्शन एक चांगली ऑफर तुमच्याकरिता उपलब्ध आहे। म्हणजे प्रत्येक बॅचवर या ठिकाणी 15% डिस्काउंट दिला जात आहे येत्या 5 जानेवारी पर्यंत। त्याच्यामुळे न्यू इयर ऑफरचा तुम्ही आताच लाभ घ्या, जेणेकरून तुमचा जो स्कोर आहे टेट मधला तो वाढल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर आपण बघूया मित्रांनो, ज्या गोष्टीकरिता आपण या व्हिडिओची निर्मिती करत आहोत ती महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे त्याचं टायटल आहे पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2023 सब्जेक्ट वाइड वॅकंट पोस्ट इन्फॉर्मेशन फॉर हायस्कूल। मित्रांनो, एक व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमाच्या वॅकन्सीचं ॲनालिसिस करणारा। तो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिलेला असेल। त्यामध्ये पहिली ते 8वी या वर्गाच्या सगळ्या वॅकन्सीज त्यांनी या ठिकाणी दाखवलेल्या होत्या। मी त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं होतं। आता या ज्या काही जागा आहेत त्या आहेत हायस्कूलच्या। आता स्कूल वाईज त्यांनी या ठिकाणी जागा दाखवलेल्या आहेत। जर आपण या ठिकाणी बघू शकत असाल तर इथे आहे मॅनेजमेंटचं नाव, मॅनेजमेंटचं सरळचं कोड आहे म्हणजे शाळा आहे, मॅनेजमेंटचं टाईप, लेवल आहे म्हणजे कोणती शाळा आहे ती, त्यानंतर सिरियल नंबर, पोस्ट कोणती आहे, एडिटचा टाईप दिलाय, सब्जेक्ट कोणता आहे, मीडियम कोणता आहे, वॅकंट पोस्ट एक्झॅक्टली किती आहे आणि 2023 ला किती भरायचं आहे किंवा भरल्यात, आणि रिमार्क, अशा गोष्टी दिलेल्या आहेत। तर बघा, आता इकडचा भाग आपल्यासाठी महत्त्वाचा नाहीये। हे बघा, आपण या ठिकाणी जर का बघण्याचा प्रयत्न केला की हा आहे सरळचा कोड, तुम्हाला या ठिकाणी बारीक बारीक अक्षरांमध्ये दिसत असेल। आता इथे वॅकन्सीज दाखवलेली आहे बघा, इथे लँग्वेज मराठी या भाषेची वॅकन्सी आहे, ठीक आहे, आणि टीचिंगचं मीडियम पण मराठीच असणार आहे आणि वॅकंट पोस्ट आहे 1, हायस्कूल आहे ती। त्यानंतर मॅथमॅटिक्सची एक जागा आहे मराठी माध्यमाच्या शाळेवर, इथे सोशल सायन्सची जागा आहे, मॅथमॅटिक्सची आहे, सायन्सची आहे, लँग्वेज इंग्लिश या विषयाची इथे एक जागा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। सोशल सायन्स असेल, मॅथ असेल, सोशल सायन्स, इकॉनॉमिक्स, या सगळ्या ज्या काही जागा आहेत तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे काही जागा या 6वी ते 8वीच्या आहेत। ही जी जागा मॅथमॅटिक्सची तुम्हाला दिसत आहे ती 9वी 10वी वर्गाची आहे। ही जी सायन्सची जागा आहे या ठिकाणी सेपरेट सायन्सची जागा आहे 9वी 10वीची। मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की प्युअर सायन्सची वॅकन्सी येणं हे फार दुर्लभ असतं, कारण ज्या काही वॅकन्सीज असतात मॅथ सायन्स एकत्र येतात। अशी जी जागा असते जी की फक्त मॅथमॅटिक्सची आहे किंवा फक्त सायन्सची आहे ते फार रेअर आहे, आणि ज्या ठिकाणी येतं त्या लोकांचं आपण नशीब असं समजूया, कारण इथे पण मॅथमॅटिक्स आहे, इथे सायन्स आहे। या जागा 6वी ते 8वीच्या आहे। 9वी 10वीच्या जागा या आहेत, या ही जी इंग्लिशची आणि ही जी सोशल सायन्सची जागा 9वी 10वीची आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतोय ही जी 2 जागा आहेत या ठिकाणी लँग्वेज इंग्लिश आणि सोशल सायन्स ती 9वी 10वीची आहे। बाकीच्या जागा 6वी ते 8वीच्या पण आहेत, ठीक आहे। म्हणजे बऱ्यापैकी जागा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। हे बघा, आता ही पूर्ण PDF या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता, किंवा जर का तुम्हाला ही संपूर्ण PDF हवी असेल तर आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला ही संपूर्ण PDF दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या विषयाकरिता किती वॅकन्सीज अवेलेबल आहेत आणि कोणत्या शाळेमध्ये या वॅकन्सीज अवेलेबल आहे त्याचा तपशील ऑलरेडी मिळून जायला पाहिजे।
आपण जर अजूनही आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन केलं नसेल तर निश्चितपणाने टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा. त्याची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा. आपलं टेलिग्रामचं चॅनल जे आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे शासन निर्णय म्हणा किंवा अशा प्रकारची शासनाची परिपत्रकं उपलब्ध असतात. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हे झालं मराठी माध्यम, परंतु इथे उर्दू माध्यमाच्या देखील हायस्कूलच्या जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे बघा, उर्दू माध्यमाची 6वी ते 8वीची मॅथ सायन्सची जागा आहे, त्यानंतर 6वी ते 8वीची इंग्लिशची जागा आहे आणि सोशल सायन्सची पण जागा या ठिकाणी उर्दू माध्यमाची दिसत आहे आपल्याला. या जागा आहेत 9वी ते 10वी वर्गाच्या. म्हणजे उर्दू माध्यमाला 9वी ते 10वीलाही देखील या ठिकाणी जागा अवेलेबल आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण मागच्या राऊंडमध्ये उर्दू माध्यमाला 9वी ते 10वीला अगदी बोटावर मोजण्या एवढ्या जागा आलेल्या होत्या. भविष्यामध्ये जागा या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे. आता इथे देखील तुम्ही बघितलं तर ही जी जागा आहे उर्दू माध्यमाची आहे. बाकीच्या सगळ्या ज्या जागा आहेत या 2 जागा जर सोडल्या आपण, ही मॅथ सायन्सची आहे उर्दूची आणि ही मॅथ्सची आहे उर्दूची, बाकी सगळ्या जागा मराठी माध्यमाच्या आहे आणि मॅक्झिमम जागा या 9वी ते 10वी या वर्गाच्या आहेत. त्यामध्ये सगळेच विषय आले. जशी आपल्या सर्वांची एक ओरड असते की यार सर, जो सोशल सायन्स असतो त्याला जागाच नसतात, मग आम्ही लोकांनी काय करायचं, आमचं मेरिट फार हाय जातं. तर त्या लोकांसाठी इथे चांगल्या प्रकारे गुड न्यूज आपल्याला दिसत आहे की इथे बऱ्यापैकी जागा हायस्कूलला सोशल सायन्सच्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही देखील आपल्याला एक गोष्ट आहे, इथे जे आहे वरच्या वर्गाकरिता बघा, 9वी 10वीच नव्हे, 6वी 8वीच नव्हे, तर 11वी 12वी करिता देखील इथे जागा आहेत. हे बघा, हा जर का तुम्हाला चार्ट दिसत असेल, हायर सेकंडरी टीचर इकॉनॉमिक्स विषयासाठी या ठिकाणी एक जागा आहे 11वी 12वीला. त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिस यासाठी एक जागा आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स म्हणजे सोशॉलॉजी यासाठी एक जागा आहे. त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिस साठी पुन्हा एक जागा आहे. म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये 11वी 12वीच्या वर्गाकरिता जागा येणं हे फार दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट आहे, परंतु इथे आपल्याला घडताना दिसत आहे. ही आपल्या सर्वांसाठी निश्चितपणाने एक समाधानाची बाब आहे. त्यानंतर उर्दू माध्यमासाठी पुन्हा या ठिकाणी आपल्याला काही जागा दिसत आहेत. इथे देखील उर्दू माध्यमाच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यामध्ये आणखीन जर बघितलं आपण, उर्दू माध्यमाच्या या ज्या 2 जागा तुम्हाला दिसत आहे, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी आणि या ठिकाणी केमिस्ट्री, तर या जागा देखील हायस्कूलच्या आहेत, म्हणजे 11वी 12वीच्या आहेत. या जागा आपण आपल्या परीने जर का प्रयत्न केला तर निश्चितपणाने आपण फेज 2 ला आणू शकतो. याच्यापैकी 80% जागा सहजपणाने आपल्याला मिळू शकतील असं देखील आपल्याला वाटतंय. फक्त गरज आहे योग्य त्या मार्गाने पाठपुरावा करण्याची. सर्वांनी मिळून, सर्व उमेदवारांनी मिळून जर का व्यवस्थितपणाने या गोष्टींचा पाठपुरावा केला, त्या सगळ्या ज्या काही वॅकन्सीज आहेत आपल्याला फेज 2 ला पाहायला मिळतील. जर आपण त्यामध्ये अपयशी ठरलो तर या सगळ्या जागा 3ऱ्या अभियोग्यता चाचणीच्या नंतरच आपल्याला पाहायला मिळतील. या सगळ्या जागा आपल्याला इथे दिसत आहे. हे त्याचं थोडंसं या ठिकाणी आपण म्हणूया माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकाच्या रिक्त पदांबाबतचा आपल्याला तपशील इथे दिसत आहे की कोणत्या विषयासाठी एक्झॅक्टली किती जागा अवेलेबल आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमची जी काही माहिती, तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याच्याशी जुळून या ठिकाणी पाहू शकता. एकंदरीत सांगायचा मुद्दा हाच आहे. ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामला देतो आहे. सांगायचा मुद्दा एकच आहे की आता माध्यमिकसाठी देखील बऱ्यापैकी जागा आपल्याला येताना दिसत आहे. ही निश्चितपणाने एक समाधानाची बाब आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला ही सांगेल की ही फक्त माहिती आहे एका आस्थापनेची. एका आस्थापनेमध्ये जर का एवढ्या जागा असू शकतील तर विचार करा आपल्याकडे किती जास्त प्रमाणावरती आस्थापना उपलब्ध आहे, त्या ठिकाणी किती जास्त जागा आपण आणू शकतो. अशाच प्रकारची परिस्थिती सगळ्या आस्थापनांमध्ये आहे. काही आस्थापनाला अपवाद असू शकतील की त्या ठिकाणी जागा नाहीये, पण मॅक्झिमम आस्थापनांमध्ये वॅकन्सीज अवेलेबल आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जर का व्यवस्थितपणाने प्रयत्न केला, सर्व संघटनांना एकत्रित घेऊन जर का आपण प्रयत्न केला, निश्चितपणाने आपल्याला जे आहे फेज 2 ला बऱ्यापैकी वॅकन्सी येताना दिसू शकते. आणि फेज 2 झाला की 3री अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देखील होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही जे आहे अभ्यासाला लागलेला असाल, तुम्हाला जर का असं वाटत असेल की यार माझा स्कोर फार जास्त कमी आहे आणि फेज 2 ला माझं काम होणार नाही, तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे मिशन टेट बॅच. या बॅच मध्ये तुम्हाला जे IBPS मध्ये एक्सपर्ट असलेले शिक्षक आहेत, त्या IBPSच्या एक्सपर्ट असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून तुम्हाला डेली लेक्चर्स दिले जाणार आहेत. त्यामुळे जर या गोष्टीचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर आता आपण जे आहे मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. आणि सध्याच्या घडीला प्रत्येक बॅचेस वरती या ठिकाणी जे आहे 15% ऑफ, 15% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. येणाऱ्या न्यू इयरचा ऑफर म्हणून देण्यात आलेला आहे या ठिकाणी 5 जानेवारी पर्यंत. आपल्याला जर यांचं गायडन्स हवं असेल 3ऱ्या अभियोग्यतेसाठी, निश्चितपणाने आपण मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करू शकता.